नमस्कार, मी मनोज सांबारे विदर्भ वायटीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे। आपण आजच्या या शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत। आज आपण कापूस, हरभरा, तूर, पपई बाजाराची माहिती घेणार आहोत। देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून कापसाच्या भावाला चांगला आधार आहे। कापसाला वाढलेला उठाव कायम आहे। सखीचे दरही कायम आहे। प्लास्टर भाव वाढल्याने सुतालाही मागणी आहे। त्यामुळे सध्या कापसाला सरासरी 8,000 ते 8,700 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतो आहे। कापसाची बाजारातील आवक कमी झालेली आहे, त्यामुळे कापसाच्या भावाला मिळालेला आधार कायम राहील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। देशातील बाजारात हरभऱ्याची आवक चांगली सुरू आहे। हरभरा उत्पादन यंदा वाढल्याने बाजारावर आवकेचा दबाव आहे। हमी भावाने सुरू असलेल्या राज्यातील खरेदी बारदाना टंचाईमुळे बहुतांश भागात ठप्प झाली आहे। या सर्व कारणांनी हरभरा भाव हमी भावापेक्षा कमीच सध्या बाजारात हरभरा प्रति क्विंटल सरासरी 4,800 ते 5,200 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय। हरभऱ्याची बाजारातील आवक पुढील काही दिवस चांगली राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे हरभरा दरही या पातळीच्या दरम्यान स्थिर राहू शकतात असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला। देशातील बाजारात तुरीच्या भावात मागील काही दिवसापासून काहीसे चढ उतार दिसून आलेले आहेत। स्थानिक बाजारातील आवकही सरासरीच्या तुलनेत कमी दिसते, तरीही तुरीला उठाव चांगला आहे। असं असलं तरीही तुरीचा भाव हमी भावापेक्षा कमीच आहे। तुरीला सध्या बाजारात सरासरी 7,300 ते 7,800 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतो आहे। तुरीची आयातही सुरू आहे। तुरीचा भाव काही दिवस कमी राहू शकतो असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे। देशामध्ये बाजारात मागील काही महिन्याभरापासून सारखी भाव तेजीत आहेत। सध्या तेल आणि पेंडेला चांगली मागणी आहे। खाद्यतेलाचे भाव वाढल्याने तेलाचेही भाव वाढले, तर तेलबिया पेंड्याच्या दरवाढीचा फायदा सरखी दलालाही मिळतो आहे। सध्या सरखी बाजारात 4,000 ते 4,500 रुपयांच्या दरम्यान विकली जाते आहे। सध्या बाजारातील कापसाची आवक कमी होतोय, त्यामुळे सरकीचीही आवक पुढील काळात कमीच राहील असा अंदाज सरकी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। वाढत्या उन्हामुळे पपईला चांगली मागणी आहे। मागील काही दिवसांमध्ये पपईच्या भावातही काहीशी वाढ झाली आहे। पपईची बाजारातील आवक कमी झाली आणि मागणी वाढल्याचा परिणाम असल्याचं व्यापारी सांगतात। सध्या पपईला बाजारात प्रति क्विंटल सरासरी 1,600 ते 2,000 रुपये भाव मिळतो आहे। पुढील काळात वाढत्या उन्हामुळे पिकावर परिणाम होऊन बाजारातील आवक मंदावण्याची शक्यता आहे, पण मागणी वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे पपईच्या भावातही सुधारणा होऊ शकते असा अंदाज पपई बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे। दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतमाल बाजाराचा आढावा घेत असतो, त्यामुळे विदर्भ वायटी चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका। तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर लोकांना सुद्धा शेअर करा।